कुठे हरवले प्रेम माझे भाग 6. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. मला असं वाटते की कुणालाही चांगल्या स्टोरीज आवडत नाही आणि सर्वजण वाईट स्टोरीजकडे वळत असतात. प्लीज तुम्ही तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन्सला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर सुरू करूया आजचा भाग. प्रिया आणि अमायरा समोर असतात आणि काही बाईक त्यांच्या मागे असतात. असाच काही वेळ जातो आणि दोन बाईक दोघींच्या साईडने येऊन त्यांना घेरतात आणि मग मागची एक बाईक पुढे येते आणि त्यांचा रस्ता अडवून उभी राहते. मागची दुसरी बाईक थांबलेली असते, जेणेकरून या दोघी अडकतील. सगळे बायकर्स हेल्मेट घालून असतात, सो कॉल्ड किडनॅपर्स. त्या दोघी चेहऱ्यावर राग आणून स्वतःच्या स्कूटी उभ्या ठेवतात आणि उतरून उभ्या राहतात. त्यांच्याकडे एक नजर बघून दोघी एकमेकींकडे बघतात आणि दोन्ही खांदे उंचावून कोण असा इशारा करतात. मात्र दोघी त्या लोकांपासून अनभिज्ञ असतात. प्रियाला नंतर कळतं की आपल्याला आज मेसेज आलेला होता, हा तो प्रकार असू शकतो. तितक्यात तिला एक कार येताना दिसते. तिचा संशय खरा ठरला असं तिला वाटून जाते. ती कार त्या लोकांपासून दूर थांबते. त्यातून अजित उतरताना बघून प्रियाचा राग अनावर होतो. तिला वाटते की तो अजितच असावा आणि त्यानेच हे सर्व केलेले असावे असे प्रियाला वाटत असते. म्हणून तो तिच्या दिशेने येताना बघून ओरडून बोलत असते, प्रिया, तू वाटलंच तरी तूच असणार. किती हा निर्लज्जपणा. बघ ना गं एमी, हा इतका नालायक असू शकतो याचा मी आधीच विचार केला होता. पण हा मला बोलला की मेसेज करणारा हा नव्हता. आणि नंतर मी तुला कॉल करून विचारलं ना की मला एका दुसऱ्या नंबरने मेसेज आलाय, तू श्रेयसला माझा नंबर दिलास का म्हणून. कारण मला वाटलं तोच असेल कदाचित. पण नाही, तो दुसरा तिसरा कोणीही नसून अजितच होता असे प्रियाला वाटत होते. हा मूर्ख होता तो. हे देवा, मला का समजलं नाही. ती खूपच रागात हे सर्व बोलत होती. अमायरा, नो स्वीटू, इट्स नॉट अजित बिहाइंड दिस. आय रिअली डोंट बिलीव्ह बिकॉज ही इज सच अ गुड पर्सन. वी हॅव टू फाइंड हुज बिहाइंड ऑल धिस ट्रॅप. प्रिया, तू त्याची बाजू का घेत आहेस. मला खरंच कळत नाही बघ. जर तो अजित नाही मग कोण आहे. आणि जर का हे सर्व याने नाही केले मग हा इथे कसा आला आणि नेमक्या ह्याच वेळी कसा आला. काही वेळ त्या एकमेकींना गोंधळल्या नजरेने बघत असतात. तोच मागून एक आवाज येतो, हे प्रिया माय डार्लिंग, आय एम बिहाइंड ऑल धिस. दोघी मागे फिरतात. तोवर अजित तिथे पोहोचला असतो. अमायरा आणि अजित समोरच्या व्यक्ती अनोळखी असल्यासारखे बघत असतात. मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले असतात. तो दुसरा तिसरा कुणी नसून येस असतो. आठवते ना तुम्हाला, मी आधीच्या भागात त्याची ओळख करून दिलेली होती. हाच तो पुरुषी किळसवाणी मानसिकता असलेला येस गोरे एका पॉलिटिशियनचा मुलगा असल्यामुळे सुटून आलेला होता. असंच असतं ना, मोठे मोठे गुन्हे करून सुद्धा असे 5वी गुन्हेगार सुटतात. हीच खरी भारतीय समाजाची शोकांतिका आहे. जोवर कायदे कडक भूमिका बजावत नाहीत तोवर अशा मानसिकतेला कोणीही थांबवू शकत नाही. येस, किती गोड दिसतेस अजून प्रिया तू. जसा मी तुला सोडून गेलो तशीच एकदम माझी प्रिया. आणि तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी न मिळवता जाणाऱ्या लोकांमधून आहे. इट वॉज रॉंग माय स्वीट हार्ट. आय एम बॅक विथ पॉवर. प्रिया, तुझ्यासारख्या घाण लोकांमुळे आमच्यासारख्या मुली लोकांना उपभोगाची वस्तू वाटतात. अरे, ज्या आईच्या पोटी जन्म घेतला ती एक स्त्रीच होती, हे तरी ध्यानात ठेव मूर्खा. किती तो तुझा पुरुषी अहंकार. मूर्ख आहेस तू. तुला परत मी पोलिसांच्या ताब्यात देणार, कळतंय ना. आणि मला तू इतक्या सहजी मिळवशील हा आत्मविश्वास नकोच ठेवू ब्लडी. ती पोलिसांना कॉल करणार इतक्यात तिला एकाने मागून दोन्ही हात पकडून ठेवले. तिचा फोन खाली पडला आणि येस जवळ येऊन तिला स्पर्श करू लागला. हे बघून अजित खूप चिडला आणि तो येसकडे जाणार इतक्यात त्यालाच मागून कुणीतरी डोक्यात जोरदार मारल्याने त्याला चक्कर आला व तो जागीच कोसळला. अमायराने सुद्धा हात एकाने पकडून ठेवले असल्याने ती हतबल होऊन सर्व बघत उभीच होती. यस, नवीन मजनू बघितलाय वाटतं आमच्या प्रियाने. काय मॅडम, आम्ही इतके वाईट वाटतो का. तो सतत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत होता आणि मग त्याने आपल्या एका हाताने तिचे गाल जोरात दाबून तिला त्रास देऊ लागला. हे सर्व एका कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतंय हे येसला सुद्धा माहीत नव्हते. यस, किती क्यूट अगं प्रिया तू. का वागतेस माझ्यासोबत अशी. काही नाही आहे माझ्याकडे, सर्वच तर तुला देईन ग मी. पण तुला हे असले मजनूच आवडणार नाही का. पण आज मी तुला माझी बनवून राहणार. ते मंदिर दिसतंय ना, तिथे आपण लग्न करतोय आज.
त्यानंतर तू माझी हक्काची. मग मला जसं वाटेल मी तुला आपली करून घेईन. तुला चांगल्याने सांगितलेले कळत नाहीच. मग म्हटलं आपण आपल्या पद्धतीने सर्व करून घ्यावं. जर आता तू इथून पुढे काहीही करण्याचा प्रयत्न केलास तर हे दोघे इथून जिवंत राहणार नाहीत. कळतंय ना तुला? चल मग तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आता. त्याने तिला दोन्ही हातांनी उचलून स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि पुढे जाऊ लागला. 2 माणसं सोबत घेऊन गेला आणि दोघांना अजित आणि अमायराकडे लक्ष देण्यास सांगितले. तो प्रियाला घेऊन गेला. इकडे अजितचे खूप रक्त वाहून गेले होते. अमायरा हे बघूनच स्वतःचा राग करत होती, कारण ती एक अतिशय आत्मविश्वासी असलेली मुलगी होती. पण ती इतक्यात काहीही करू शकत नव्हती. पण तिने हिंमत सोडली नाही. तिने स्वतःच्या बुटने तिला पकडून असलेल्या माणसाच्या पायांमध्ये जोरात किक केला. तसाच तो ओरडून त्याने तिचे दोन्ही हात सोडले. अजितला ज्या राडने त्यांनी घायाळ केले होते त्याच राडने तिने दुसऱ्या माणसाला घायाळ केले. आता तिला अजितची काळजी होती. तितक्यात तिथून एक ॲम्ब्युलन्स दुरून येताना तिला दिसली. तिने रोडवर जाऊन ती थांबवली आणि त्यांची मदत घेऊन तिने अजितला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. ॲम्ब्युलन्स भरधाव निघाली, कारण अजितचा खूप जास्त रक्तस्राव झालेला होता. इकडे तिने अजितच्या बाबांना कॉल करून पूर्ण माहिती दिली. त्यांचा नंबर तिच्याकडे होताच, कारण ती आणि अजित मित्र होते. त्यांनीही आधी घटनास्थळी आणि नंतर हॉस्पिटलला जाऊ असं सांगितले. खरंच अजित एका चांगल्या नेतृत्वाखाली घडतोय यात काहीच वाद नव्हता, कारण स्वतःचा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे हे माहीत असून एक बाप दुसऱ्याच्या मुलीला वाचवायला धावतो, कारण ती एक स्त्री आहे आणि स्त्रियांचा आदर करणारे खूप कमी असतात. इकडे अमायरा त्या दोघांवर लक्ष ठेवून होती. त्यांनी आणलेले दोर घेऊन तिने त्यांनाच बांधून टाकले आणि राडने मारू लागली. हे किडनॅपर्स इतके का मूर्ख असतात माहीत नाही. जेव्हा त्याने हात पकडून ठेवले होते तेव्हाच नाही का दोराने बांधायचे? पण नाही, त्यांना सुद्धा 3 तासांची पिक्चर बनवायची असते ना राव. असो, आपल्या अमायराने सुद्धा त्यांना चांगला धडा शिकवला, जरी उशीर झाला. कारण कसं असते ना, जेव्हा हे सर्व घडत असतं कुणालाच काही सुचत नाही. इकडे अजितचे बाबा आणि पोलीस पोहोचले होते. त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आणि तडक मंदिराकडे जायला सगळे निघाले. मंदिरात लग्नाचे मंत्र वाचले जात होते आणि 2 माणसं GSने सोबत घेतली होती. ते दोघे पहारा देत उभे होते. पोलिसांनी त्या दोघांच्या पायावर गोळी झाडून त्यांनाही ताब्यात घेतले होते. नंतर उरला फक्त येस. पोलीस मंदिरात गेले आणि त्याला पकडून घेतले. शशांक गायकवाड बाप एक नेता आहे याचा अर्थ हा नाही मिस्टर यश गोरे की आपण कुठल्याही मुलीच्या जीवनाशी खेळण्याचा लायसन्स मिळवतो. कळतंय ना तुला? अशी शिक्षा देऊ की यानंतर तू काय कुठलाच नेत्यांचा बेटा असं करायची हिंमत करणार नाही. येतो आम्ही. आणि हो अमायरा मॅडम, आपण खूप चांगली कामगिरी केली. त्याशिवाय आम्हाला हा प्लॅन हाणून पाडतच आला नसता. थँक्स अमायरा. इट्स माय ड्युटी इन्स्पेक्टर. पोलीस उपअधीक्षक शशांक गायकवाड अमायराकडे बघतच बसले. ते अनमॅरिड होते, त्यामुळे आता समजून घ्या ना राव. आपली एमीची डेअरिंग जाम आवडली त्यांना. शशांक गायकवाड म्हणतात, तुमच्यासारख्या सजग नागरिकांची देशाला खरंच गरज आहे मिस अमायरा. भेटू आपण नंतर कधी. अमायरा श्युअर, इट विल ग्रेट टू सी यू अगेन. अमायराला सुद्धा त्यांची पर्सनॅलिटी खूप आवडली होती. हे एक चांगलं झालं. आता आपला अजित फ्री झाला होता. पोलीस त्या सर्वांना ताब्यात घेऊन निघून गेली. विराट म्हणजेच अजितचा पप्पा म्हणतात, बेटा प्रिया तू ठीक आहेस ना? प्रिया हो अंकल, मी बरी आहे. थँक्स फॉर एव्हरीथिंग अंकल. विराट डोंट क्राय माय चाइल्ड, आय एम विथ यू ऑलवेज. त्यांनी तिला समजवून एका वडिलांसारखा आधार दिला. प्रिया माझे स्वतःचे काका काकू जे माझ्याशी कधीच योग्य वागले नव्हते, आज तुमच्या रूपात मला एक खरा माणूस गवसलाय. अंकल खरंच माझा विश्वास नव्हता अहो मी की या जगात चांगले माणसंसुद्धा असू शकतात. विराट असं नसतं बाळ. हे बघ तू इतके गोड आहेस ना, मग तुला वाईट माणसं आता कधीच त्रास देणार नाहीत. हा माझा प्रॉमिस आहे तुला. अँड अमायरा कम हेअर. यू हेअर प्ले ग्रेट रोल. कीप इट अप. नाऊ वी हॅव टू लिव्ह फॉर द हॉस्पिटल. माय अजित, हे गॉड सेव्ह हिम. प्रिया अंकल इट्स ऑल हॅपन बिकॉज ऑफ मी. हे गॉड सेव्ह हिम. विराट स्वतःला दोष देऊ नकोस प्रिया, तुझा अजित लवकर बरा होईल. प्रिया हां. तिघेही हॉस्पिटलकडे कारने निघतात, जी अजित घेऊन आला होता. यानंतर काय होते हे बघू आपण पुढच्या भागात. जर तुम्हाला ही लव्ह स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.